ओके सर, माझ्या घरावर लोन होणार आहे का आपलं? जरा सांगा ना. कारण की मला माहिती नाही, मला सांगा. मित्रांनो, आज आपण छोटा दुसरा व्हिडिओ बनवतोय की नालासोपारातलं घर विकत घेत आहे आणि विकत घेताना या घरावर लोन होईल का ही कागदपत्र ते घेऊन आलेले आहेत बघा. त्यामध्ये ॲग्रीमेंट, नोंदणीकृत ॲग्रीमेंट आहेत. ह्याच्यामध्ये कागदपत्र बघितल्यानंतर बघा सगळे फोटो बिटो व्यवस्थित लावलेले आहेत. पण मग आपण जर नंतर जर कागदपत्र बघितलात बघा, ही आहे ना कलेक्टरने दिलेली परवानगी कसली तरी दिसते आणि अनेकशे स्टॅम्प त्याच्यावर दिसत आहेत बघा. मित्रांनो, हे कागदपत्र बोगस आहेत. याच्यामध्ये लावलेल्या OC, CC, कलेक्टरच्या परवानगी ह्या पूर्णपणे बोगस आहेत बघा. किती स्टॅम्प मारलेले आहेत बघा बघा. ठीक आहे. त्यामुळे विकत घेताना कोणतीही घरं ती बघा, ग्रामपंचायतीची पण परवानगी दिसते. ग्रामपंचायतीची परवानगी, ग्रामपंचायती जाऊन 40 ते 50 वर्ष झालेली आहेत. त्यामुळे मित्रांनो, घर घेताना तुम्हाला ज्यावेळेला लोन करायचं असेल त्यावेळेला ही कागदपत्र घेऊन तुम्ही बँकेत जायचं. बँकेत ही कागदपत्र दाखवायची. दाखवल्यानंतर ज्या वेळेला बँक तुम्हाला सांगेल की या कागदपत्रावर आम्ही लोन देऊ, त्याच वेळेला हे घर विकत घ्यायचं आहे. त्याच्या आधी जर तुम्ही हे जर विकत घेतलात तर तुम्हाला काय होईल, तुमची स्टॅम्प ड्युटी वेस्ट जाईल. दुसरी गोष्ट, ज्या व्यक्तीला तुम्ही डिपॉझिट दिलेलं आहे तो डिपॉझिट परत करणार नाही. त्यामुळे घर विकत घेताना त्याच्यावर लोन होतंय की नाही हे तपासल्यानंतर तुम्ही घर विकत घ्या. धन्यवाद मित्रांनो.